महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी फक्त आपल्या बेधडक मी मराठी न्यूज चॅनलवर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. शहादा शहरातील समस्या जसे थे. सत्ताधारी विरोधकांनी एकत्र येऊन विकासाला गती द्यावी, नागरिकांची अपेक्षा. शहादा नगरपालिकेची निवडणूक होऊन तब्बल 5 महिने उलटले तरी शहरातील अनेक मूलभूत समस्या अद्यापही कायम आहेत. रस्त्यांची दुरवस्था, स्वच्छतेचा अभाव, आरोग्य सुविधा आणि इतर नागरी समस्यांमुळे शहरवासी त्रस्त झाले असून या समस्या कधी मार्गी लागणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. मात्र सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमत होत नसल्याने अनेक प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याची भावना नागरिकांत व्यक्त होत आहे. शहादा नगरपालिकेवर तब्बल 4 वर्ष प्रशासक राज राहिल्याने शहराच्या विकास कामांना मोठा फटका बसला होता. त्यामुळे पालिका निवडणुकीनंतर शहर विकासाला गती मिळेल अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली होती. डिसेंबरमध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत जनतेने संमिश्र कौल देत जनता विकास आघाडीला थेट नगराध्यक्ष पदासह 9 नगरसेवक तर भारतीय जनता पक्षाला 20 नगरसेवक निवडून दिले. सभागृहात संख्याबळ अधिक असल्याने उपनगराध्यक्ष पदासह विविध समित्यांवर भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांची निवड झाली. मात्र निवडणूक संपल्यानंतर राजकीय मतभेद बाजूला ठेवून शहर विकासासाठी सर्व पक्षांनी एकत्रितपणे काम करणं गरजेचं असल्याचं मत आता सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त केलं जात आहे. शहरातील रखडलेली विकास कामे, नागरिकांच्या दैनंदिन अडचणी आणि मूलभूत सुविधांचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्ताधारी व विरोधकांनी एकत्र येत विकासाचा रोडमॅप तयार करावा अशी अपेक्षा शहादेकर नागरिक व्यक्त करत आहेत. राजकारण बाजूला ठेवून शहर हिताला प्राधान्य दिल्यासच विकासाला गती मिळेल अशी भावना नागरिकांमध्ये दिसून येत आहे. बेधडक मी मराठी न्यूजसाठी सुमित गिरासे, शहादा. मी संदीप शंकर पाटील, माजी नगरसेवक शहादा. मी प्रभाग क्रमांक 13 या प्रभागाचे रहिवासी आहे. या प्रभागात खूप दिवसापासून घंटागाडी वेळेवर येत नाही. स्वच्छतेचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणावर आहे. दुसरी गोष्ट अशी, आता थोड्या दिवसात पावसाळा सुरू होत आहे. खड्ड्यांचे प्रमाण हे प्रचंड आहे. या विषयांकडे नगरपालिकेने आणि लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. वास्तविक पाहता या प्रभाग हा 100% टॅक्स पेअर आहे. या प्रभागाची क्षेत्रफळही पूर्ण प्रभागांपेक्षा जास्त आहे. तरी माझी सर्व लोकप्रतिनिधींना विनंती आहे की तुम्ही या 6 महिन्याच्या कालावधी गेला आहे. आता पुढं सर्व दोघं पक्ष म्हणजे इकडं भाजप आणि इकडे जनता विकास आघाडीच्या सर्व दोघं नेत्यांनी मिळून या शहराचा विकास केला पाहिजे. अन्यथा हा पूर्ण शहर तुम्हाला जाब विचारणार. ही माझी विनंती प्रशासनाला की तुम्ही हे जे विषय हे लवकर मार्गी लावा. अन्यथा जन आंदोलन हे आम्ही उभं करू आणि आम्ही मोर्चा काढू.